तर निश्चितच आमचे मित्र मुरबाडवरून बिलॉंग करतात रमेश शिंदे यांच्या माध्यमातून एक रचना, सुंदर अशी रचना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते की विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वश्रेष्ठ अश्वावर आरूढ होणारा खेळ म्हणजे हा कबड्डीचा खेळ। भावनांच्या धुंद धुंद उद्यानातील केवढा म्हणजे हा कबड्डीचा खेळ। ज्या ज्या क्षणाला आमच्या समोर एखादा खेळ येतो त्या त्या क्षणाला आमचं मन उद्विग्न न होता सातत्याने आम्ही ज्या खेळाकडे वळतोय तो खेळ म्हणजे हा कबड्डीचा खेळ। जितकं प्रेम कदाचित आम्ही आमच्या प्रियसेवर करतो त्यापेक्षाही द्विगुणित प्रेम आम्ही ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे हा कबड्डीचा खेळ। आयुष्यातील नोकरीमध्ये आनंद देणारा दिवाळीचा बोनस म्हणजे हा कबड्डीचा खेळ। अनेकांसाठी मित्रांनो हा कबड्डीचा खेळ, अनेकांसाठी कबड्डी म्हणजे श्वास आहे, अनेकांसाठी कबड्डी म्हणजे त्यांच्या त्यांच्या जीवनाचा जीवन प्रवास आहे आणि अनेकांसाठी कबड्डीचा खेळ म्हणजे त्यांच्या जीवनातील जीवन प्रवास आहे। असा कबड्डीचा खेळ आपण सातत्यपूर्वक अनेक खेळाडूंच्या माध्यमातून ही कबड्डीची रणधुमाळी, कबड्डीची रंजकता आपण अनुभवतोय। तर मैदान क्रमांक 1 कडे आपण वळतोय, आपण सामना पाहतोय। अर्थातच आयन्स वॉरियर्स झिराटपाडा विरुद्ध रुजल 7 स्टार चोंडी या दोन संघांच्या दरम्यान आपण हा सामना अनुभवतोय। यावेळेस मात्र चढाईसाठी असेल जर्सी क्रमांक 30 शिव सावंत आपल्याला बघायला मिळतोय। या विभागातील आघाडीचा चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय। अर्थातच सूरज गुप्ता झिराटपाडा यांच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी स्पॉन्सर केलेला संघ। आता मात्र प्रत्युत्तरादाखल एक भरभक्कम बांधाल आपल्याला चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय रुजल 7 स्टार संघाच्या माध्यमातून। अर्थातच अभिषेक डेरे यावेळेस मात्र एक जबरदस्त पकड मध्यरक्षक समोर उभा टाकतोय आणि मात्र जबरदस्त पकड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। अर्थातच अभिषेक डेरे मैदानाच्या बाहेर एक सुंदर पकड। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सुरेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होईल। विनंती असेल समीर पाटील आपल्या शुभ हस्ते आपण सुरेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं। आणि चालू सामन्यांपूर्वी जे सामने झाले मोरिया सुपर किंग चेंडरे गोंधळपाडा विरुद्ध जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशे या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय ओमकार फळसणकर। मोरिया गोंधळपाडा संघाचा हा खेळाडू ओमकार फळसणकर। आणि मैदान क्रमांक 2 वर फ्रेश बेक हाऊस मानी विरुद्ध आकांक्षा एंटरप्राइजेस आवाज या दोन संघांदरम्यान जो सामना झाला त्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय फ्रेश बेक हाऊस मानी संघाचा प्रीतम वेळे। दोन्ही खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपलं सामनावीराचं पारितोषिक स्वीकारायचं आहे। खऱ्या अर्थाने आपलं आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आदरणीय अस्वाजी पाटील साहेब। अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय पप्पू शेठ आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाचा आणि आम्हा आयोजकांचा आनंद आपण द्विगुणित केलात त्याबद्दल आपलं खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद। अशाच प्रकारे प्रेम आणि आमच्यावरती असलेले प्रेम आपलं असंच बहरत राहो हीच आजच्या दिनी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। आदरणीय अस्वाजी पाटील साहेब आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद। खऱ्या अर्थाने मित्रांनो अनेक खेळाडूंसाठी पर्वणी ठरणारा हा कबड्डीचा खेळ आता मात्र एक बहरत जाणाऱ्या लीग मध्ये आपल्याला बघायला मिळतोय। अशाच प्रकारे निश्चितच मित्रांनो रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची रायगड कबड्डी लीग आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। पुढील महिन्यात 7, 8, 9 आणि 10 तारखेला अलिबाग येथे ही कबड्डी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। खऱ्या अर्थाने दैदिप्यमान आणि देखणं नियोजन रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत आणि कीर्तिवंत आणि दर्जावंत अशा कबड्डी खेळाडूंचा त्या कबड्डी लीग मध्ये सहभाग आपल्याला बघायला मिळणार आहे। अर्थातच रायगड कबड्डी लीग 2025 साकारली जाणार आहे अलिबाग येथे। अर्थातच आयोजक असेल रायगड कबड्डी असोसिएशन। आता मात्र आपण चढाईसाठी पाहतो प्रीतम वेळे आलेला आहे। फ्रेश बेक हाऊस संघाचा हा गुणी खेळाडू जो मागच्या सामन्यातील सामनावीर म्हणून आपण त्याला निवडलेला आहे। विनंती आहे गजानन पाटील ज्येष्ठ नागरिक नांदेपाडा आपल्या शुभ हस्ते आपण या गुणी खेळाडूचा सन्मान व्यासपीठावर करायचा आहे।
प्रीतम वेळे फ्रेशबेक हाऊस मानी. त्यानंतर मोर्या गोंधळपाडा विरुद्ध जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद या सामन्यामध्ये जो सामनावीराचा मान जातोय तो खेळाडू ओमकार फळसणकर, मोर्या सुपर किंग्स गोंधळपाडा संघाचा हा गुणी खेळाडू. त्याला देखील विनंती असेल जगदीशजी सावंत आपल्या शुभ हस्ते आपण या गुणी खेळाडूला सन्मानित करायचं आहे. फ्रेशबेक हाऊस मानी या संघाचा हा खेळाडू, सॉरी मोर्या सुपर किंग्स ओमकार फळसणकर. चला मित्रांनो, आता मात्र आपण सामन्यांकडे वळूया. यानंतर पुढील होणारा सामना असेल मैदान क्रमांक 1 करिता हा पुढील पुकार असेल जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध चैतन्य सप्लायर्स ढोकवडे. मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार. तर मैदान क्रमांक 2 करिता रुची एंटरप्राइजेस नांदाई देवी नांदाई सपाडा विरुद्ध मोरिया सुपर किंग्स चेंद्रे गोंधळपाडा आपल्यासाठी हा दुसरा पहिला पुकार असेल मैदान क्रमांक 2 करिता. मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 2 आपण तयारीत राहा. चला मित्रांनो, निश्चितच आता मात्र आपण सामन्यांकडे वळूया. आता मात्र चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच एक जबरदस्त खेळाडू शिवसाई हॉलिडे होम संघाचा कर्णधार तुषार पाटील आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त अनुभवी चढाई बहादर आपल्या भारदस्त पावलांनी यावेळेस जर्सी क्रमांक 9 आपल्याला बघायला मिळतोय. यशस्वी कर्णधार बोनस अधिक 1 गुण ठेवून परततोय. त्याला प्रत्युत्तर दखल चढाईसाठी चंदन सिंग हा देखील मित्रांनो घराघाती हल्ले करणारा चढाई बहादर यावेळेस मात्र अंकितच्या माध्यमातून वारंवार रोखला जातोय. एक जबरदस्त कोपरक्षक जर्सी क्रमांक 2 अनुभवी कोपरक्षक अंकित पाटील आपल्याला बघायला मिळतोय शिवसाई हॉलिडे होमच्या माध्यमातून. चढाईसाठी पुन्हा शकता तुषार पाटील 6 विरुद्ध 1 कशी लढत असेल. बोनस गुण ऑन असेल तुषारसाठी. वारंवार त्या ठिकाणी निशाणा साधला जातो चंदन याच्यावरती, परंतु चंदन देखील एक सशस्त्र असा मोहरा आपल्याला बघायला मिळतो. चढाईसाठी तुषार पाटील पूर्णतः सज्ज झालेली सजलेली ही क्रीडा नगरी आपल्याला बघायला मिळते. अर्थातच नांदाई देवीच्या नावाने ही क्रीडा नगरी पुनश्च या ठिकाणी सजलेली आपल्याला बघायला मिळते. आता मात्र चंदनची चढाई मैदान क्रमांक 2 वरील आपण सामने अनुभवतोय. यावेळेस पुनश्च एकदा, परंतु यावेळेस इस्केप केलं जात आहे. 2 गुणांचा अपील असेल, परंतु एका गुणावरती समाधान ठेवावं लागते चंदन याला आणि सक्सेसफुल चढाई. अभिषेक डेरे पुनश्च एकदा मैदान क्रमांक 1 वरती आणि यावेळेस मात्र सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते अभिषेक याला. अनिकेत पाटील आपल्याला बघायला मिळते अयांश वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. एक जबरदस्त अशी शरीरशी लाभलेला खेळाडू यावेळेस डीप रेडच्या प्रयत्नामध्ये परंतु रिक्तस्य माघारी परतो. खेळाडूला मार लागतो त्या ठिकाणी फर्स्ट सेट बॉक्स जाऊ द्या.
एक सुंदर नियोजन आजच्या कबड्डी स्पर्धांचं आपल्याला बघायला मिळत आहे. न भूतो न भविष्यती अशी कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी साकारली जाते. अर्थातच नांदाई देवी क्रीडा मंडळ नांदाई सपाडा यांच्या माध्यमातून निश्चितच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण कबड्डीचा खेळ या ठिकाणी अनुभवतोय. परंतु मित्रांनो आपला महाराष्ट्र आहे तरी कसा, तर प्रकृतीवर अलंकार घडून विकृतीवर वार करून संस्कृतीचं लेण पांघरलेला हा महाराष्ट्र. प्रभाते म्हणे रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी भजावा असं म्हणणाऱ्या समर्थ रामदासांचा हा महाराष्ट्र. न झेपणारी तलवार हातामध्ये घ्यावी आणि उरलेलं सगळं आयुष्य स्वराज्याच्या सेवेकरता खर्ची घालावं, त्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी औरंगाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून औरंगाला हटकारणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र. आणि अतिथी देवो भव ही नीती अवलंबणारा आमचा महाराष्ट्र. कर्तृत्वावर मनगटातून जागत्यात बिंदूतून आणि इतिहास घडवणाऱ्या शूरांचा हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र कबड्डीवीरांचा, हा महाराष्ट्र छत्रपती पुरस्कार विजेत्यांचा आणि हा महाराष्ट्र अर्थातच आपल्या मराठवाड्या रांगड्या कबड्डीचा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. परंतु मित्रांनो अग्रेसर असलेल्या कबड्डी खेळाच्या नावारूपांमधून अग्रेसर असणारा महाराष्ट्र कुठेतरी कबड्डी खेळामध्ये कमी पडतोय की काय अशी चिंताजनक बाब आपल्याला बघायला मिळते. चढाईसाठी आता मात्र चंदन सिंग असेल. चला मित्रांनो मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. यानंतर पुढील होणाऱ्या सामन्यांसाठी हा दुसरा पुकार असेल मैदान क्रमांक 1 आणि 2 करिता. मैदान क्रमांक 1 जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेत विरुद्ध चैतन्य सप्लायर्स ढोकवडे हा सामना मैदान क्रमांक 1 वरती होईल आपल्यासाठी दुसरा पुकार. तर मैदान क्रमांक 2 करिता रुची इंटरप्राइजेस नांदाई देवी नांदाई सपाडा वर्सेस मोरिया सुपर किंग्स चेंद्रे गुंडळपाडा हा सामना मैदान क्रमांक 2 वरती होईल आपल्यासाठी दुसरा पुकार. आता मात्र मैदान क्रमांक 1 वरती एक लढत आपल्याला अनुभवायला मिळते. यावेळी चढाईसाठी असेल एक अयाश वॉरियर संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 30 आपल्याला बघायला मिळतोय. शिवम सावंत एक धगधगता अंगार हा चढाई बहादर यावेळेस माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल तितक्याच ताकदीचा हा चढाई बहादर आपल्याला अनुभवायला मिळतो. अर्थातच कुणाल पाटील ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाच्या विजयाकरिता स्वतःला झोकून दिलं तो हा कुणाल पाटील यावेळेस माघारी परततोय. चला मित्रांनो मध्यांतरपर्यंत सामना मैदान क्रमांक 2 वरती थांबलेला असताना शिवसाई आपल्याला 7 तर युवराज स्पोर्ट्स 5 अशी 2 नावं तर 2 गुणांची आघाडी शिवसाई हॉलिडे होम्स कडे असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. आता मात्र उत्तरार्धातला खेळ आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. तर निश्चितच मित्रांनो ज्यावेळेस आपण उत्तरार्धामध्ये वळत असतो त्यावेळेस महत्वाचं असतं की आपण घेतलेली आघाडी टिकवायची असते आपल्याला. यावेळी चढाईसाठी असेल हा शिवसाई हॉलिडे होम्सच्या माध्यमातून एक जबरदस्त चढाई बहादर.
आता मात्र युवराज स्पोर्ट्सच्या माध्यमातून चढाईसाठी जर्सी क्रमांक 2 आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच पवन वाघमारेला संधी दिली जाते. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई शिवसाई हॉलिडे होमच्या माध्यमातून स्वतः रिस्क घेतली आहे, स्वतः जोखीम पत्करली आहे. कर्णधार तुषार पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय घणाघाती हल्ले करणारा चढाई बहादर. यावेळेस मात्र डीप रेडचा प्रयत्न असेल. 5 खेळाडू मैदानामध्ये असेल. ऍडव्हान्स टॅकल आणि सक्सेसफुल होतोय कर्णधार तुषार पाटील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या जबरदस्त खेळाडूसाठी. आता मित्रांनो तितक्याच ताकदीचा चढाई बहादर प्रत्युत्तर दाखल आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच कार्तिक पाटील. 7 खेळाडू मैदानामध्ये असेल. बोनस गुण ऑन असेल परंतु प्रयत्न तितकेच मोठे करावे लागतील. आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल परंतु जर ह्या खेळाडूला रोखलं गेलं तर आणि तरच 2 गुण मिळणार आहेत. माघारी परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई जोखीम पत्करली आहे. अर्थातच अर्चित पाटील याने बघूया कितपत प्रयत्न करतो. एक जुना जाणता अनुभवी खेळाडू यावेळेस मैदानामध्ये आपल्या संघाच्या विजयासाठी. जर यावेळेस नवसंजीवनी दिली ही थर्ड रेड सक्सेसफुल झाली तर मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल. परंतु बघूया अर्चित कितपत प्रयत्न करतो. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल आणि अर्चित 2 गुणांची कमाई करतोय आणि मैदानामध्ये चंदन सिंग येतो जबरदस्त कामगिरी. प्राण भगत निश्चितच मित्रांनो एक अनुभवी चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय. प्राण भगत रायगड जिल्ह्याचा कुमारगडाचा प्रतिनिधित्व भूषवलेला खेळाडू प्राण भगत 2006. निश्चितच मित्रांनो एक अनुभवी असा कबड्डी खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. प्राण भगत या अलिबाग रेवस पंचक्रोशीचं नाव उंचावण्यामध्ये ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची अनेक वर्ष खर्ची घातली असा जय हनुमान वायशे संघाकडून हा बिलॉंग करणारा खेळाडू प्राण भगत आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र युवराज स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करतोय. खऱ्या अर्थाने 27 वर्ष या कबड्डीच्या खेळासाठी स्वतःला झोकून दिलंय. कबड्डीच्या खेळाबद्दल असलेलं प्रेम आणि मोह त्याला कबड्डीच्या खेळापासून वंचित करत नाहीये. आता मात्र चंदनची चढाई सामना बरोबरीवर आणण्यासाठी हा सामना आपल्या खिशामध्ये घालण्यासाठी हा एकमेव खेळाडू एफर्ट्स लावू शकतो परंतु ते एफर्ट्स कुठेतरी थांबवण्यासाठी आयांश वॉरियर संघाच्या माध्यमातून शिवसाई संघाच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न केले जातात. आता मात्र थर्ड रेड ओमकार राणे आपल्याला बघायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 शिवसाई हॉलिडे होम संघाच्या माध्यमातून 5 एक समीकरण असेल. खोलवर चढाई करावी लागेल जर सक्सेसफुल व्हायचं असेल परंतु प्राण देखील समोर असेल. कोणत्या प्रकारे चूक केली या ठिकाणी जाणार नाही आणि मात्र वन ऑफ द बेस्ट अँड सक्सेसफुल टॅकल फ्रॉम युवराज स्पोर्ट्स वायशे संघाच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा चंदन सिंग आपल्याला बघायला मिळतोय. शेवटची काही मिनिटे असतील सामना संपायला आणि 4 विरुद्ध 1 अशी लढत देतोय चंदन सिंग. कमबॅक करावा लागेल मित्रा कारण तुझंही नाव या कबड्डीच्या पटलावरती उंच शिखरावर पोहोचलं गेलंय परंतु त्यासाठी तुला मैदानामध्ये पुन्हा एकदा करामत करून दाखवावे लागेल. परंतु यावेळेस प्रत्युत्तर दाखल खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच शिवसाई संघाच्या माध्यमातून. सुमित झगडे खऱ्या अर्थाने अत्यंत शांत पद्धतीने कबड्डीची रणधुमाली आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. आता मात्र थर्ड रेडसाठी धुरा दिली जाते मयूरच्या खांद्यावरती. एक नवोदित असा चढाई बहादर मयूर बघूया कितपत गुणांची निवड त्याच्या माध्यमातून केली जाते.
डीप रेडचा प्रयत्न करावा लागेल जर सक्सेसफुल व्हायचं असेल. ही जोखीम पत्करायला चंदन हरकत नव्हती आणि मात्र जेरबंद केला जातोय. मैरियाचं वारू या ठिकाणी शमवलं जात आहे. एक सुंदर पकड. आता मात्र सडाईसाठी तुषार पाटील स्वतः बघूया कितपत गुणांची मेलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. एक जबरदस्त चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त कर्णधार आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि दोन कर्णधारांच्या मधली ही अस्तित्वाची लढाई आपल्याला अनुभवायला मिळते. जर आपण गुणतालिका पाहिली तर नाम मात्र 3 गुणांच्या फरकाने आघाडीवर असेल तो अर्थातच शिवसाई संघ. चढाईसाठी आता मात्र चंदन सिंग. डीप रेडचा प्रयत्न केला जातो वारंवार. चंदन यावेळेस मात्र 2 गुणांची चढाई. जबरदस्त कामगिरी. चला चंदन प्लीज. चला प्लीज कंट्रोल व्हायलन्स. आपण स्वतःला सांभाळा मित्रांनो, कारण हा कबड्डी खेळ गरमागरमीचा खेळ आहे. या ठिकाणी रक्त सळसळलं जातं, परंतु आपल्याला तितकंच कंट्रोल बाळगणं या ठिकाणी महत्वाचं असेल. तर मैदान क्रमांक 1 वरती देखील तितकीच ताकदीची लढाई आपल्याला बघायला मिळते. चढाईसाठी असेल यावेळेस शिवम सावंत. वारंवार चढाई आपल्याला बघायला मिळतात, त्याला प्रत्युत्तर देतो शुभम मात्र स्वतः कर्णधार. 7-16 यावेळेस कमबॅक करावा लागेल शुभम, कारण तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, तुझ्यामध्ये ती ताकद आहे आणि तुझ्यामध्ये ऍग्रेसिव्ह आहे. ऍग्रेसिव्ह असणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. किती गुणांची चढाई. एका गुणामध्ये मात्र समाधान मानावं लागतंय शुभम याला. आता मात्र पुन्हा एकदा चंदन. डीप रेडचा प्रयत्न. आता मात्र जबाबदारी तुषार पाटील याच्या खांद्यावरती. शेवटची 2 मिनिटे सामना संपायला असेल. चला तिसरा 1-3 पुकार या 2 संघांसाठी. आपण मैदानाकडे प्रस्थान करा. जगदीश सावंत पुरस्कार गावदेवी मुश्केत वर्सेस चैतन्य सप्लाय ढोकोळे मैदान क्रमांक 1. तर मैदान क्रमांक 2 ऋषी एंटरप्राइजेस नांदाई सपाडा विरुद्ध मोरिया सुपर किंग्स छेंडरे गोंधळपाडा. आता मात्र चंदन 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 यावेळेस सक्सेसफुल होतोय. जबरदस्त कामगिरी चंदनच्या माध्यमातून. मित्रांनो, जर युवराज स्पोर्ट्स संघाचा खेळ तुम्हाला आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या संघासाठी. जबरदस्त मुकाबला. अलंकार यासाठी केला होता अट्टहास आणि या स्पर्धेची ही जी उत्कंठा आहे ती उत्तरोत्तर अशाच पद्धतीने वाढत जाणार आहे. कारण अलिबाग रेवस पंचक्रोशीचे कबड्डी खेळाडू देखील कुठे कमी नाहीयेत, फक्त थोडी हिंमत कमी दाखवतात. नाहीतर निश्चितच रायगड जिल्ह्याच्या कबड्डी पटलावर आमचे देखील खेळाडू तुम्हाला चमकताना पाहायला मिळतील. आणि याचसाठी हा सगळा संघर्ष अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी समितीच्या वतीनं चालू आहे की या पंचक्रोशी पुरते मर्यादित खेळाडू न राहता ते रायगड जिल्हास्तरीय कबड्डी कशी खेळतील आणि त्या रायगड जिल्ह्याचा प्लॅटफॉर्म वापरून ते राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील यासाठी हा सर्व अट्टहास या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्याचं सुंदर उदाहरण आपण या सामन्यांच्या माध्यमातून पाहत आहोत. नक्कीच अंकुर गवत सर आपल्या या अलिबाग रेवस पंचक्रोशीला एक कबड्डीची इतिहास निश्चितच लाभलेला आहे. आपल्याकडे प्राण भगत याच्यासारखा राष्ट्रीय खेळाडू बघायला मिळतो. जबरदस्त मैदान क्रमांक 1 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. अर्थातच शुभम म्हात्रे असं वारू ओळखलं जातंय. एक जबरदस्त खेळ
आयन्स वॉरियर्स संघाच्या माध्यमातून आणि मात्र आपली घेतलेली आघाडी त्या ठिकाणी पूर्णतः टिकवली जाते। एक जबरदस्त खेळ त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। मैदान क्रमांक 1 वरती आयन्स वॉरियर्स जिराडपाडा या संघाच्या माध्यमातून हॅट्स ऑफ परफॉर्मन्स मित्रांनो। शुभम हात्रेला जेरबंद केलंय, तिथे सुपर टॅकल झालंय। सुंदर प्रयत्न 3 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला। आयन्स वॉरियर्स जिराडपाडा या ठिकाणी युवराज स्पोर्ट्स हा संघ सुरुवातीपासून सामन्यामध्ये पिछाडीवर होता मैदान क्रमांक 2 वर, परंतु चंदन सिंगची ही सुपर रेड आपण पाहिली। 3+2 असे 5 गुण त्याने एका चढाईत प्राप्त केले आणि आता 4 गुणांची आघाडी युवराज स्पोर्ट्स वायशेत संघाच्या गुणफलकावर आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच सर आपल्याला असं म्हटलं जातं की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही। अशाच प्रकारे चमत्कार या ठिकाणी चंदन सिंगच्या माध्यमातून मैदानावरती झाला आणि अर्थातच आपल्या संघाचे संघ मालक सन्माननीय स्वराज स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून चंदन सिंग याच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेला आहे। आपण सामना झाल्यानंतर कलेक्ट करायचा आहे। चंदन सिंग एक लाजवाब परफॉर्मन्स आपल्या माध्यमातून दाखवला जातो। अलंकार आपण म्हणतो कबड्डी हा खेळ पूर्वपुण्यावर खेळता येत नाही। कबड्डी काही इनफॅक्ट कोणताही खेळ पूर्वपुण्यावर खेळता येत नाही। तुम्हाला मैदानात स्वतःला सिद्ध करावं लागतं तरच प्रेक्षकांची कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडते। आणि चंदन सिंग हा बऱ्याच वर्ष कबड्डी पासून दूर होता, त्याला खूप सारे इंजुरी सुद्धा आहेत, परंतु त्याच्या अंगात जी कबड्डी आहे आणि त्या खेळाडूला जे हनुमान वायशेत संघाने पाजलेलं जे बाळकडू आहे त्या बाळकडू ते किती ताकदीचा आहे पहा, असा हा गुणी खेळाडू चंदन सिंग। निश्चितच म्हणून असं म्हटलं जातं की समुद्राचं पाणी कधी आटणार नाही, की समुद्राचं पाणी कधी आटणार नाही। आणि हा जन्म काय पुढील 7 जन्म जरी आम्हाला मिळाले तरी कबड्डी खेळाविषयी असलेलं आमचं प्रेम, मोह आणि माया आणि प्रेम कधी आटणार नाही असं म्हटलं जातं। यावेळेस मात्र खेळाडूला त्या ठिकाणी जेरबंद केलं जातं, अर्थातच कर्णधाराची शिकार केली जाते आणि त्याला प्रत्युत्तर दाखल तितक्याच ताकदीचा। चला मित्रांनो आपला सामना संपलेला आहे, आपण प्रस्थान करा प्लीज। आपल्याला विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या सीट सोडून कुठेही जाऊ नका। या स्पर्धेचा जो चार्म आहे तो उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि चांगल्या लढती तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील। मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय चित्र कम्प्लिटली पालटलंय। शिवसाई हॉलिडे होम्स आगरसुरेचा संघ 4 गुणांनी पिछाडीवर पडलेला दिसतोय, ज्याने सामन्याच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धाच्या काही वेळात देखील चांगला खेळ मैदानावर केला होता, परंतु चंदन सिंग याने त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय आणि युवराज स्पोर्ट्सला विजयाच्या मार्गावर तो घेऊन गेलाय। तसेच त्याच्या समोर एक ज्येष्ठ खेळाडू अलंकार मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे प्राण भगत, ज्या खेळाडूने आपलं संपूर्ण आयुष्य कबड्डीसाठी वेचलं। मग रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचं प्रतिनिधित्व असेल आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन अंकुर स्पोर्ट्स सारख्या टीम मध्ये आपलं स्थान त्या ठिकाणी जमवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती लिलया गोष्ट साध्य केलेली आहे। असा प्राण भगत हा आमच्या पंचक्रोशीचा एक मानबिंदू आहे। एकदा जोरदार टाळ्या करा प्राण दादासाठी। चला मित्रांनो या ठिकाणी अजून एक बक्षीस देत आहे वायशे संघाच्या